ठाणेकर आणि मुंबईकरांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वडाळा ते कासारवडोली मार्गिकेवरील प्रवासाचा मार्ग मोकळा होतोय. या अत्यंत महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या तपासणीसाठी सीएमआरएस पथकानं प्रत्यक्षात पाहणी करण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन दरम्यान मेट्रो धावण्याची शक्यता बळावली आहे. या मार्गिकेवर गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ट्रायल रन सुरू करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आरडीएसओ तपासणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन 1 जून रोजी या मेट्रो गाड्यांना अधिकृत आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त झालं. आता नुकतीच सीएमआरएसच्या पथकानं पहिल्या टप्प्यातील मार्गावरील पिट लाईनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान पथकानं एमएमआरडीएला काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. या पार्श्वभूमीवर आता सीएमआरएसचे पथक लवकरच अंतिम तपासणीसाठी दाखल होतील, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींमुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. अंतिम तपासणीचं काम पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो कधी धावणार याकडे आता संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागलंय. मेट्रो 4 आणि मेट्रो 4 या संपूर्ण प्रकल्पात एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे. मात्र प्रवाशांना लवकरात लवकर सेवा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा 10.5 किलोमीटर लांबीचा पट्टा सुरू केला जाणार असून या 10.5 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात 10 आधुनिक स्थानकांचा समावेश असणार आहे.